गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाला गणेश भक्तांनी अर्पण केलेल्या दानाची आजपासून मोजदाद करायला सुरुवात झाली आहे आणि सर्वप्रथम लालबागच्या राजाला गणेश भक्तांनी दान केलेल्या रोख रुपयांची मोजदाद आता केली जाते। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, यामिनी आपण बघतोय काल पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसामध्ये जे काही दान लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आलेलं आहे त्याची आता मोजदाद सुरू आहे। जसं तू सांगितलंस की सुरुवातीला जी रोख रक्कम आहे त्याचं मोजदाद केलं जाईल, त्याच्यामुळे दानपेटीनं जी काही रोख रक्कम आलेली आहे ती आता त्यांनी सगळ्या जे पैसे आहेत ते आता ओपन केलेले आहेत, ती दानपेटी उघडलेली आहे आणि त्यामध्ये आपण बघतोय 500च्या नोटा, त्यासोबत 100, 50 अगदी जे काही दान केलेलं आहे ते सगळे आपल्याला इथे पाहायला मिळते। त्यासोबतच काही हार, नोटांचे हार सुद्धा आहेत, ज्यामध्ये 50 रुपयाच्या नोटांचा हार आहे, 20 रुपयाच्या नोटांचा हार आहे आणि त्याच्यानंतर सोनं आणि चांदी याचं सुद्धा जे दान काल एका दिवसात अर्पण केलेलं आहे ते सुद्धा आता काढलं जाईल। त्याशिवाय काही फॉरेन करन्सी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल जे दान केलं। आपल्यासोबत मंगेश जळवी आहेत। पहिल्या दिवसाचं दान आपण बघतोय, किती साधारणपणे पहिल्या दिवसाचं आपण जेव्हा दान मोजदाद करतो किती दान येतं साधारणपणे? आता साधारणपणे बघायला गेलं तर आपलं दान जे पहिल्या दिवशी आहे लालबागच्या राजा चरणी जे भाविकांनी टाकले, जे दान पेटीत टाकले आहे ते कमीत कमी 30-35 लाखापर्यंत जाते। 35 लाखावर पहिल्या दिवसात जाते, कारण नोटांचे हार आहे। आता इथे असलेले माझे कार्यकारी सदस्य आहेत, आपल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे जे कर्मचारी आहेत, GS महानगरचे कॅमेचे आपले कर्मचारी आहेत आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय सदस्य, सल्लागार सदस्य, या पैशांचं एकूण आपलं 70 ते 80 जणांची टीम आहे। त्याप्रमाणे ते इथेच आपले पैसे घेतात, इथेच उपयोगी कामासाठी सगळे पैसे वापरले। हो, ते लालबागच्या राजाचं आमचं डायलिसिस सेंटर आहे, आपलं ग्रंथालय आहे, पुस्तक पेढी आहे, संगणक हे आहे आणि ह्यासाठी आम्हाला पैसे लागतो। हार दाखवायला आम्हाला, त्यामुळे आपण बघतोय कशा प्रकारे हे हार नोटांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेकांची श्रद्धा असते आणि या श्रद्धेतूनच अशा प्रकारे हे दान केलं जातं। मोठा हार आपण नोटांचा बघतो, ज्यामध्ये 100 रुपयांच्या नोटा आहेत, 20 रुपयांच्या, 200 रुपयांच्या नोटा आहेत आणि आता ह्या सगळ्याचं मोजदाद केलं जाणार। सगळ्या नोटांना बाजूला काढलं जाणार। इथे बँक ऑफ महाराष्ट्राचे काही कर्मचारी आहेत, मॅनेजर आहेत। मी जसं म्हटलं की अवघड आहे हे मोजदाद करणं, कारण 10-12 दिवस हे चालू राहणार। हे समोरील पुढच्या 10 ते 12 दिवस हे पूर्णपणे काउंटिंग चालू राहतं। त्याच्यासाठी आमचे 20 ते 25 कर्मचारी वर्षानुवर्ष मागचे 15-20 वर्षांपासून हे सगळं करत राहतात आणि पूर्णपणे कॅश सॉर्टिंग करून संध्याकाळी ती कॅश बँकेत जमा केली। किती पहिल्या दिवसाचं दान झालंय, कधीपर्यंत? हे पहिल्या दिवसाचं दान दुसऱ्या दिवशी समजतं। आजच संध्याकाळीपर्यंत सगळं काउंटिंग वगैरे झालेलं असतं, परंतु अकाउंटला एंट्री वगैरे संध्याकाळी वगैरे करून किती साधारण ते म्हणतात की 35-40 लाख रुपये पहिल्या दिवशी साधारणतः त्यांनी जो आकडा सांगितला त्याच्या आसपासच तो आकडा येत असतो। फॉरेन करन्सी आहे इथे सुद्धा आपण बघतोय, फॉरेन करन्सी आहे त्याचं कशा प्रकारे मोजतात? त्याचंही त्यांच्या अकाउंटलाच क्रेडिट दिले जातं फॉरेन करन्सीजवर। ज्याप्रमाणे सोनं चांदी सुद्धा तुम्ही मोजदाद करता? नाही, सोनं चांदीचं मोजदाद बँकेकडे नसते, ते त्यांच्याकडे असते। त्यामुळे यामध्ये पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया, पहिल्या दिवशी खूप मोठं हे दान आपण बघतोय की भक्तांकडनं, श्रद्धाळूंकडनं लालबागच्या राजा चरणी अर्पण करण्यात आलेलं आहे। काही हार आपण बघतोय, सोने चांदीचे हार आहेत, त्याशिवाय मोत्यांचे हार आहेत, त्याशिवाय काही वस्त्र अर्पण केलेले आहेत आणि इथे या साईडला आपण बघतोय साधारणपणे 10 ते 12 बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी आहेत, जे आता या मोजदादला सुरुवात करतील आणि जसं त्यांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत पहिल्या दिवशी किती दान झालं हे आपल्याला कळेल। कशा प्रकारे इथे हे सगळे आता परत पैसे मोजण्यासाठी टाकले जात आहेत आणि मोठ्या संख्येनं आपण बघतोय साधारणपणे 7 ते 8 दानपेटी वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि ह्या सगळ्या दानपेटी एकत्र करून अशा प्रकारे आता ही मोजदाद सुरू होते। समोरच्या बाजूला बघतोय, जसं मी आधी दाखवलं की हे हार आहेत, नोटांचे हार आहेत, त्या नोटांचे हार सुद्धा आता बाजूला केले जातील, प्रत्येक नोट बाजूला केली जाईल आणि अगदी 1-1 रुपया हा सार्वजनिक उपक्रमासाठी आधी आपण बघितलं लालबाग राजा विविध ठिकाणी मदत करतो आणि तशाच प्रकारची मदत या पैशातून समाज उपयोगी कामासाठी केली जाणार आहे। यामिनी, अगदी वेदांत, तुम्ही असेच सोबत राहा। आपण पुन्हा एकदा ही दृश्य प्रेक्षकांना दाखवूया आणि पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचं आहे। तर ही दृश्य आपण बघतोय, लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं हे पैशांचं दान आहे। पहिल्या दिवशी ही दानपेटी उघडण्यात आली आहे। साधारणतः दरवर्षी पहिल्या दिवशी जे दान असतं ते साधारणतः 30 ते 40 लाखांच्या घरात जात असतं आणि यामध्ये अनेक नोटा असतील, सोन्या चांदीचे दागिने असतील, हे सगळं लालबागच्या राजाच्या चरणी
भक्तगण अर्पण करत असतात आणि या सगळ्याची मोजदाद सध्या होताना दिसतेय। पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। वेदांत, आपण बघतोय फार सुरेख पद्धतीनं खरं तर पैशांच्या नोटांपासून काही जणांनी हार सुद्धा बनवलेले आहेत। आताची जी दृश्य आपण दाखवतोय, चांदीचे दागिने सुद्धा अर्पण केले जात आहेत। काय अधिकची माहिती? म्हणजे मोठ्या संख्येने भाविक आणि भक्तगण येत असतात, सेलिब्रिटी मोठ्या संख्येने येत असतात। तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं फॉरेन करन्सी सुद्धा इथे मोठ्या संख्येने दिली जाते। नक्कीच पुन्हा एकदा आपण या प्रेक्षकांना दाखवूयात। इथे नोटांची हार आहेत, त्याशिवाय इथे आपण बघतोय मला वाटतं चांदीचा हार इथे अर्पण करण्यात आलेला आहे लालबागच्या राजाला। आणि आता याचं सुद्धा एक वेगळं मोजदाद केलं जाईल। जसं मी आधी सांगितलं की आधी रोख रक्कम जी आहे त्या रोख रक्कमचं आधी मोजदाद केलं जातं, मग सोने चांदीचं मोजदाद केलं जातं आणि रोज सतत 12 दिवस म्हणजे गणपती विसर्जनानंतर सुद्धा पुढील 2 दिवस हे सगळं मोजदाद सुरू राहतं। आणि जसं सांगितलं की फॉरेन करन्सी सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा एक वेगळं मोजदाद इथे केलं जाईल। आणि आता ह्या सगळ्या ज्या नोटा आपण बघतो, ज्यामध्ये 500च्या नोटा इथे बघतोय, 500च्या नोटा बाजूला केल्या जातील, मग 100, 200च्या नोटा बाजूला केल्या जातील, जेणेकरून मोजदाद करणं सोपं जाईल आणि लवकरात लवकर पहिल्या दिवसाचे जे काही दान आहे वेदांत, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं या दानपेटी आता खुली झालेली आहे। दानाचं मोजमाप करणं, मोजदाद करणं आता सुरू झालेलं आहे। खूप खूप धन्यवाद या सगळ्या दृश्यांसाठी आणि या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।